ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता। तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राइब करू शकता। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 2 ओवी क्रमांक 51। न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे। का गंगा यमुना उदक वोग बगे वेगळीक दावी होऊन एक पाणीपणे। नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परी सिना नेले वे जैसे चंद्री नाही। तैसी सिनानि चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्याओ अध्याय भेदे गमे कीर। परी प्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी। अर्धनारी नटेश्वराच्या रूपात जसे स्त्री पुरुष दोन्ही आकार न बिघडवता एकच शरीर घडलेले दिसते। गंगा यमुनाचे दोन्ही प्रवाहातील पाणी वेगवेगळे दिसले तरी पाणी म्हणून त्यांच्यात काहीच भेद नाही। अथवा शुक्ल पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते परंतु चंद्राच्या दृष्टीने ते पूर्णच आहे, त्यावर निरनिराळ्या कलांचे थर नाहीत। 4 चरणांनी एका श्लोकाचे भाग झालेत असे वाटावे। तसेच गीतेच्या अध्यायाच्या गणनेनुसार भाग पडले असे वाटते, परंतु ग्रंथात प्रतिपादन केलेल्या सिद्धांताच्या अभिप्रायात भेद नाही। जसे रत्नमाळेत अनेक रत्ने असले तरी सूत म्हणजे दोरा हा एकच असतो। मोतिये मिळवणी बहुवे एका वळीचा पाडू आहे परी शोभे रूप होये एका चितेथ। फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे। 700 श्लोक अध्याया 18 लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही। आणि म्याही न सांडुणी ते सोये ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपणायिका। तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठाओ जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले। असंख्य मोती मिळवून दोरा एकसर होतो परंतु त्याची शोभा एकच असते। फुले किंवा फुलांच्या हाराचे पदर मोजता येतील पण त्याचा सुवास मोजता येणार नाही। त्याप्रमाणे गीतेतील अध्याय हे भिन्न भिन्न असले तरी त्यातील सिद्धांत एकच आहे। या गीतेमध्ये 700 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आहेत, परंतु भगवंतांनी यामध्ये जे सांगितले आहे ते एकच सत्व एकच ज्ञान आहे, दुसरे नाही। आणि मीही त्या तत्वाची संगती न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे। सांप्रत माझे 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने ऐका। तर 17व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले। ना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडुणी आस्तिकी कर्मे की जती तितुकी असंते होती। हा ऐकोणी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो। तो अज्ञानांदू तव बापुडा ईश्वरूची न देखे वडा तेथ नाम एक पुढा का सुझे तया। आणि रजतमे दोन्ही गेलिया विन श्रद्धा साणी ते का लागे अभिधानी ब्रह्माचिये। मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे
संडी पडे खेळणे नागिनीचे ते, तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे, दुर्मिळावे येवडे कर्मा माझी. अर्जुना, ब्रह्मनामाच्या साह्या वाचून केलेली कर्मे ही सर्व व्यर्थ होतात. हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन मनात म्हणाला, कर्मावर भर देणाऱ्यांना देवांनी दोषी ठरविले असे मला वाटते. तो बिचारा कर्मठ अज्ञानाने अंध झालेला, त्याला सर्वव्यापक ईश्वर समजत नाही. मग त्याला ब्रह्मनाम श्रद्धेचे महात्म्य तरी कसे कळणार? अंतःकरणातील रजोगुण आणि तमोगुण नाहीसे झाल्याशिवाय निर्माण होणारी श्रद्धा अगदीच कमी प्रतीची असते. मग ती ब्रह्मनाम श्रद्धेला कशी पात्र होणार? मग शस्त्राच्या अग्रभागी आलिंगन देणे, दोरीवरून धावणे अथवा नागिनबरोबर खेळणे मृत्यूला कारण होते. ब्रह्मनामावरील श्रद्धेविना केलेली कर्मे घातक आहेत. ती जन्ममृत्यूला कारणीभूत आहेत. सर्व प्रकाराने सर्वनाशक कुयोग कर्म मार्गात असतात. ना विपाये हे उजू होय, तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे. एरवी येणेची जाये निर्यालया, कर्मी हा ठावोवरी आहाती बहुवा अवसरी. आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे, तरी फिटो कर्माचा पांगू. की जो अवघाची त्यागू, आदरी जो अव्यंगू संन्यासितो. कर्मबाधेची कही, जेत भयाची गोष्टी नाही. ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का. ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्टुणी सुटो जग. तरी हेची आता चांग व्यक्त पुसो. म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे, रूप होवावया जेथे प्रश्न केला. कर्म जर यथासांग पार पडले तर करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते. परंतु कर्मात न्यूनता राहिली तर अधोगती ठेवलेलीच आहे. कर्मामध्ये इतक्या असंख्य अडचणी आहेत. असे जर असेल तर कर्मठाला मोक्ष कसा मिळणार? असा कर्मठाची बाजू घेऊन अर्जुनाने देवाला प्रश्न केला. तर कर्माचे पाश तुटून त्याच्या योगाने कर्मबाधा नाहीशी होईल. असे त्याग आणि संन्यास याचा आदर करावा. जेथे कर्मबाधेच्या म्हणजे जन्ममरणाच्या भयाचे नावच नसते, असे ते आत्मज्ञान प्राप्त होते. त्याग आणि संन्यास हे ज्ञानाला आमंत्रित करणारे मंत्र, ज्ञान पिकण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला हस्तगत करणारे सूत्रतंतू आहेत. त्याग आणि संन्यास या दोन्ही मार्गांचे आचरण करून जग कर्मबंधनातून मुक्त व्हावे, तर हेच आता उघड करून सांगा असे देवास विचारावे. असा अर्जुनाने विचार करून त्याग आणि संन्यास यांचे ज्ञान भिन्न भिन्न आणि चांगले स्पष्ट समजवण्यासाठी देवाला प्रश्न केला. तेथे प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्ण जे चावळिली. तया व्यक्ती झाली अष्टादशा. एवं जन्यजनक भावे अध्याओ अध्याया ते प्रसवे. आता ऐका बरवे पुसिले ते. तरी पंडुकुमरे तेणे देवांचे सरते बोलणे. जाणून अंतःकरणे काणी घेतली. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे किरजाहला. परी देओ राहे उगला ते सहावेना. वत्स धालया ही वरी धेनून वचावी दुरी. अनन्य प्रतीची परी ऐसीच आहे. तेने काजेविनही बोलावे ते देखिले तरी पहावे. भोगिता चाड दुणावे पर्यंत या ठाई. ऐसी प्रेमाची हे जाती पार्था तव तेची मूर्ती. म्हणून करला हे खंती उगेपणाची. आणि संवादाचे निमेषे जे अव्यवहारी वस्तू असे. तेची भोगी जे की जैसे आरिसारूप. अर्जुनाच्या या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्रीकृष्णांनी जे भाषण केले त्यातूनच 18वा अध्याय प्रकट झाला आहे. याप्रमाणे कार्यकारण भावाने
एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला कारणीभूत होतो. आता अर्जुनाने असा कोणता प्रश्न विचारला ते नीट ऐका. 17व्या अध्यायात शेवटी श्रीकृष्णांचे बोलणे संपलेले पाहून त्याचे अर्जुनाने चिंतन करून शंका उत्पन्न केली. वास्तविक आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी देवांनी सांगितलेले तत्व त्याला पूर्णपणे समजले होते, परंतु यावर बोलायचे संपल्यावर देव गप्प झाले हे त्याला काही बरे वाटेना. वासराचे पोट भरले तरी मातेने आपल्यापासून दूर जाऊ नये असेच वासराला वाटते. एकनिष्ठ प्रेमाचे हे लक्षण आहे. आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीने विनाकारण आपल्याशी बोलावे, त्याने आपल्या दृष्टीआड होऊ नये. आवडीच्या वस्तूंचा उपभोग घेतला तरी त्याचा अधिकाधिक उपभोग मिळावा असे वाटणे हे प्रीतीचे लक्षण आहे. खऱ्या प्रेमाची रीतच अशी आहे आणि अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे. म्हणून देवाचे स्वस्थ बसणे त्याला आवडेनासे झाले. एरवी न दिसणारे आपले रूप आरशात स्पष्टपणे पाहता येते, परंतु देणे घेणे, बोलणे इत्यादी व्यवहार जिच्या संबंधाने होत नाही अशी ब्रह्मवस्तू मात्र संवादातून स्पष्टपणे अनुभवावयास मिळते. मग संवादू तोही पारुखे, तरी भोगणे भोगिता थोके. हे का सहावेल सुखे लाचावलेया. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मीस. परतविलेचे दूस गीतेचे ते. 18वा अध्याय नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. जे वासुरुची गाय दोहे, तै वेळू कायसा. तैसी संपता अवसरी, गीता आदरविली माघारी. स्वामी भृत्याचा न करी संवादुकाई. परी हे असो ऐसे, अर्जुने पुसिजत असे. म्हणे विनंती विश्वेशे अवधारिजो. मग असा संवाद बंद झाला की त्यातून मिळणारा ब्रह्मानंदही खंड पडतो आणि आत्मसुखाच्या आनंदाला चटावलेल्या अर्जुनाला ते कसे रुचेल. म्हणून त्याग आणि संन्यास यातील कोणता भेद आहे असा प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने अर्जुनाने गीतारूपी वस्त्राची घातलेली घडी पुन्हा उलगडायला लावली. हा 18वा अध्याय म्हणजे एकाध्यायी गीताच आहे. वासरू स्तनाला लागले की गाईला लगेच पाणा फुटतो, त्याला किती वेळ लागतो. त्याप्रमाणे गीता समाप्तीच्या वेळी पुन्हा गीता सांगण्याला आरंभ झाला. गुरु शिष्याच्या संवादात काय घडणार नाही. अशा प्रकारे अर्जुन म्हणायला लागला, हे श्रीकृष्णा, माझी विनंती ऐकावी. हा जी संन्यासो आणि त्यागू, या दोही एक आर्थी लागू. जैसा संघातू आणि संगू, सांगा तेची बोले. त्यागे तैसा संन्यासे, त्यागूची बोली जतू असे. आमुचेनी तव मानसे, जाणीजे हेची. ना काही आती अर्थभेदू, तो देव करो तू विशदू. येत म्हणती श्री मुकुंदू, भिन्नची पै. एरवी अर्जुना तुझ्या मणी, त्याग संन्यास दोन्ही. एकार्थ गमले हे माणी, मीही साच. अहो महाराज, संन्यास आणि त्याग दोन्हींचा एकच अर्थबोध होतो. जसे समुदायाला संघात किंवा संघ असे म्हणतात. त्याग आणि संन्यास या शब्दांनी त्याग या अर्थाचाच आम्हाला बोध होतो. तो त्याचा खरा अर्थ अशी आमची ठाम समजूत आहे. अथवा त्याग आणि संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर वेगळेपणा असेल तर त्याप्रमाणे देवांनी तो स्पष्ट करून सांगावा. यावर देव म्हणाले, त्या दोन शब्दांच्या अर्थामध्ये भेद आहे. अर्जुना, त्याग आणि संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत असे तुझ्या मनाला वाटणे साहजिकच आहे, असे मीही म्हणतो. इही दोही कीर शब्दी, त्यागुची बोलीजे त्रिशुद्धी. परिकारण येत भेदी ये तुलेची. जे निपटुणी कर्म सांडिजे, ते सांडणे संन्यासु म्हणिजे. आणि फलमात्र का त्यजिजे, तो त्यागुगा. तरी कोणा कर्माचे फळ, सांडिजे कोण कर्म केवळ. हेही सांगो विवळ चित्त देपा.
तरी आपैसी दांगी डोंगर, झाडिली विती असार, तैसे लांबे राजागर, नुठिती ते. त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांचा त्याग असाच निर्देश केला जातो. हे सत्य असले तरी त्याच्या अर्थात भिन्नता असण्याचे कारण एवढेच आहे की पूर्णपणाने कर्म टाकणे त्याला संन्यास म्हणतात आणि कर्म करून फलाची अपेक्षा न करणे याला त्याग असे म्हणतात. परंतु कोणत्या कर्माचा अभिमान टाकावा आणि कोणते कर्म मुळीच करायचे नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो, तू मनःपूर्वक ऐक. रानात डोंगरावर काही काही झाडे आपोआप उगवतात, परंतु चांगल्या बागेत किंवा भाताची पिके सहजपणे उगवत नाहीत. न पेरिता सई घतृणे, उठती दैसे साळीचे होणे, नाही गारा बावणे जिया परी. का अंग जाहले सहजे, परी लेणे उद्यमे कीजे, नदी आपैसी आपादिजे विहिरी जेवी. तैसे नित्य नैमितिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निफजे जे. कामनेचे नि दळवाडे, जे उभारावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. वापी खूप आराम, अग्रहारे हण महाग्राम, आणि कही नाना संभ्रम व्रतांचे ते. ऐसे इष्टापूर्त सकळ, जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया. ज्याप्रमाणे न पेरताही गवत सर्वत्र उगवते, परंतु साळीच्या पिकाला पेरणी अंग मेहनत करावी लागते. ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविक असतात, त्यावर घालायचे दागिने मात्र मुद्दाम घडवावे लागतात. नदीचा प्रवाह नैसर्गिक असतो, पण विहीर मात्र खणावी लागते. त्याप्रमाणे नित्यकर्म, स्नान, संध्यादिक, नैमितिक कर्मे, श्राद्ध, पक्ष वगैरे ही कर्मे स्वाभाविक वेदाज्ञेप्रमाणे होत असतात, परंतु काम्य कर्मे फलेच्छेशिवाय होत नाहीत. अर्थात ज्या काम्य कर्मांची उभारणी कामेच्छाच्या जोरावर होते, त्यामध्ये अश्वमेधादी यथासांग याग प्रसिद्ध उदाहरणे आहेत. ज्या काम्यकर्मात तळी, विहिरी, बाग वगैरे लोकोपयोगी परोपकारार्थ तयार करणे, जमिनी, गाव ब्राह्मणास इनाम देणे, शहरे वसविणे आणि आणखीही विविध प्रकारची व्रते, अशा या इष्ट आणि पूर्त कर्माचा उगम फलेच्छेवर अवलंबून असतो. ज्याचे आचरण करणाऱ्यास ते बद्ध करून ते फळ भोगावयास लावते. येथपर्यंत 100 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 3 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.